बरेच न्यूमरोलॉजिस्ट म्हणा किंवा मग या क्षेत्रातले ऑकल्ट सायन्स मधले जे लोक आहेत ते 24 नंबरला खूप प्रेफरन्स देतात. तर काय आहे एक्झॅक्टली 24चं रहस्य? 24 म्हणजे 2 म्हणजे चंद्र, 4 म्हणजे राहू आणि 2 अधिक 4 म्हणजे 6 म्हणजे शुक्र. तर याच्यामध्ये हे 3 प्लॅनेट्स येतात. ओके. चंद्र, राहू आणि शुक्र. जेव्हा चंद्र आणि शुक्र हे जर तुमचे बलवान झालेत ना, तर सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा नेम, फेम, लक्झरी हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळे 24 याला खूप जास्त महत्व आलेलं आहे. असं नाही आहे की 24च महत्व आहे. 24 हा नंबरच खूप इम्पॉर्टंट आहे आणि हाच नंबर खूप लकी आहे असं नाही आहे. बाकीचे नंबर्स पण खूप लकी आहेत. तुम्हाला ते वापर त्याचा करता आला पाहिजे, तसा वापर करता आला पाहिजे. जसं आता 17 खतरा म्हणतात, पण हे साफ चुकीचं आहे. ओके. 17 नंबर असे माझ्याजवळ बरेच जण आहेत की मी ज्याचे एक्झाम्पल्स देऊ शकते की 17 नंबर म्हणजे त्यांच्यासाठी राजयोग आहेत. कारण 1 म्हणजे सूर्य आला आहे, 7 म्हणजे केतू आलेला आहे आणि दोघांचं मिळून जेव्हा 1+7 म्हणजे 1 अधिक 7 केले तर 8 येतं, म्हणजे शनी देवतांचं येतं, म्हणजे शनी येतं. तर जर आता शनी देवतांचं काय आहे, रूलच त्यांचं आहे की तुम्ही डिसिप्लिन असायला पाहिजे, वर्क हार्ड. त्याच्यानंतर सूर्य म्हणजे त्याला काय पाहिजे, माझं स्वतःचं किंग. ओके. केतू म्हणजे काय झालेलं आहे की केतूला धड आहे, म्हणजे तो खूप मेहनत घेतो. तर हे सगळं जेव्हा येतं ना तर ऑब्व्हियसली तुम्हाला राजयोग येतो. त्यामुळे 17 आणि खतरा असं नाही, तुम्हाला तो यूज करता आलं पाहिजे. ज्यांचे पण सरकारी कामं अडकलेली आहेत तर त्यावेळेस त्यांनी जर 17 नंबरचा जास्त यूज केला त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये तर त्यांचं काम होणार. 7 नंबरच्या बाबतीत पण असं म्हणतात की हा 7 नंबर म्हणजे मॅनिफेस्टेशन नंबर आहे. तर 7 नंबर म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे कसं आहे की कारण 7 जो आहे जसं मी म्हणाले की त्याला हे नाही फेस म्हणजे फक्त धड आहे. राहूला फक्त फेस आहे, त्याला धड नाही, पण 7ला फक्त धड आहे. तर तुम्ही स्पिरिच्युअल कडे जास्त जातात. एक म्हणतात ना की ब्रेन जे आहे ते नाही आहे, तो मनाने सगळं काही करतो. तर स्पिरिच्युअल कडे तुम्ही जाता. मॅनिफेस्टेशन ते लवकर होतं त्याचं, त्यामुळे त्याचं. कारण केतू म्हणजे काय की जे दिसत नाही. स्पिरिच्युअलिटी दिसते का? नाही दिसत. अध्यात्म दिसतं का? नाही दिसत. आपण जे काही विचार करतो आहे, मॅनिफेस्ट करतो आहे किंवा एक इंट्युशन पॉवर ही दिसते का कधी? नाही दिसत. म्हणून 7 नंबर जितके पण ऑकल्ट मध्ये येतात ना त्यांचा 7 हा स्ट्रॉंग असायला पाहिजे किंवा केतू हा स्ट्रॉंग ज्याचा असतो तो या फील्डमध्ये येतोच किंवा त्यांनी यायलाच पाहिजे ऑकल्ट फील्डला. ओके.